आज होळीचा दिवशी काम पूर्णत्वास चाललेले आहे. मंगलादेवी संस्थान ते मारुती मंदिर संस्थानपर्यंत हा रोड आज पूर्णत्वास सिमेंट रोड तयार झालेला दिसत आहे. अंतिम टप्प्यात काम चालू आहे. त्या कामाचे निगराणी म्हणून आणि देखभाल म्हणून आदरणीय मंगलादेवीचे प्रशासक रविभाऊ गंदे हे आपल्याला थोडी माहिती देणारच आहे. त्याबद्दल प्लीज रविभाऊ. आपल्या गावामध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार सन्माननीय संजयजी देशमुख साहेब हे गेल्या 5 महिन्याच्या अगोदर मंगलादेवी येथील 1 कोटी रुपयाचे राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहाच्या उद्घाटनासाठी भूमिपूजनासाठी आले होते. त्यावेळेस सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री संजयजी राठोड साहेबसुद्धा त्या ठिकाणी आले होते आणि सन्माननीय खासदार विकासजी महात्मे साहेबसुद्धा त्यावेळेस त्या ठिकाणी आले होते. हे तीनही महानुभाव राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आले होते. त्यावेळेस मी सन्माननीय खासदार यांना विनंती केली, सन्माननीय खासदार साहेब, मी गावचा सरपंच म्हणून आपला कार्यकर्ता म्हणून विनंती करतो का माझ्या गावामध्ये मंगलामाता मंदिरापासून तर भगवानजी सेलोकार यांच्या घरापर्यंत हा जो मेन रोड आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा झालेला नाही, उकरलेला आहे. गेल्या 20-25 वर्षापासून या रोडचं काम झालं पाहिजे अशी लोकांची धारणा आहे, आग्रह आहे आणि गावचा सरपंच म्हणून माझ्याकडे ते वारंवार मागणी करतात. म्हणून तुम्हीसुद्धा या गावासाठी काहीतरी दिलं पाहिजे म्हणून त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन 10 लाख रुपयाची त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी घोषणा केली आणि मी त्यांना मग त्यानंतर वारंवार भेटलो. त्यांच्या दिग्रस येथील निवासस्थानी गेलो. माझ्यासोबत माझे कार्यकर्ते होते. त्यावेळेस त्यांनी होकार देऊन मग मी त्याचा पाठपुरावा केला आणि विजूभाऊ गेल्या 8 दिवसापासून आपल्या गावामध्ये गणेशभाऊ लांजेकर ते सुरेशभाऊ महल्ले यांच्या घरापर्यंत सन्माननीय खासदार संजयजी देशमुख साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून 10 लाख रुपये मंजूर झाले. याच्यामध्ये आपण 12 फुटाचा रोड 230 मीटर आपण तो मंजूर केला आणि ते गेल्या 7-8 दिवसामध्ये तुम्हाला माहीत आहे मी गावचा सरपंच आणि आता प्रशासकाची माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे, आम्हाला ते भेटायची आहे. तरी पण शासन घोषणा केली प्रशासक म्हणून पण गावचा सरपंच म्हणून मी माझ्या कार्यकाळाचं जे काम चालू झालं पाहिजे आणि झालं पाहिजे ही माझी धारणा होती. आणि गावामध्ये मी वेगवेगळे विकास कार्य गावात गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे. हे सर्व गावकरी जनता मायबाप जनतेला माहीत आहे आणि म्हणून हा रोड चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. मुख्य गावचा रोड आहे, आपल्या गावचं मंगलामाता देवस्थान तीर्थक्षेत्र आहे म्हणून हा चांगल्या पद्धतीने हा रोड झाला पाहिजे ही धारणा ठेवून आज हा रोड आपल्या गावामध्ये अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तुमच्या सर्व गावकरी बांधवांच्या सहकार्यानं त्याच्यामध्ये मला यश आलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण हा काम करून घेतला आहे आणि लोकांचंसुद्धा मला चांगलं सहकार्य मिळत आहे. तरीता हा रोड 10 लाख रुपये खासदार साहेबांच्या माध्यमातून भेटल्यामुळे मला आनंद झाला आणि याच्यानंतरसुद्धा मी मंत्री महोदयाचीसुद्धा भेट घेणार आहोत, खासदार साहेबांनासुद्धा भेटणार आहोत. माझ्यासाठी मंगलादेवीसाठी सन्माननीय मंत्री महोदयासोबतसुद्धा माझे चांगले संबंध आहे. सन्माननीय खासदार साहेबांसोबत मी आहे, मंत्री महोदयासोबतसुद्धा माझे चांगले सुंदर संबंध असल्यामुळे मी त्यांच्या सगळेसुद्धा आग्रह करणार आहे. त्यांनीसुद्धा माझ्या विनंतीला मान ठेवून बरेच मला विकास कामं करण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. त्यांच्या माध्यमातून मी बरेच कामं केलेली आहेत. 15 वित्त आयोगाचा निधी या ठिकाणी वापरलेला आहे. केंद्र सरकारच्या योजना राबवल्या आहे, राज्य सरकारच्या योजना राबवलेल्या आहे. विविध योजना राबवून मंगलादेवीमध्ये आपण बऱ्यापैकी विकास केलेला आहे हे सर्व गावकरी जनतेला माहीत आहे आणि विशेष करून आपण पाण्याचा सुद्धा प्रश्न मिटवलेला आहे. तर मला खरोखरच माझे 5 वर्ष चांगले विकासात्मक कामं करून पूर्ण झालेलं आहे याचा मला खूप आनंद होत आहे. आणि माझ्या शेवटल्या टप्प्यात म्हणजे 5-7 दिवस राहिले होते सरपंचपदाला, माझ्या सरपंचपदाच्या कालखंडाला दिवसाला, तर ते सुद्धा मी काम शेवटच्या टप्प्यात सरपंचपदावर असतानाच हे काम चालू केलं आहे आणि ते पण पूर्णत्वास होत आहे. आजच्या दिवशी संपूर्ण होत आहे ते, त्याच्यामुळे मला समाधान आहे. धन्यवाद. धन्यवाद रविभाऊ. आणि एक प्रश्न विचारायचा आहे महत्त्वाचा, म्हणजे
हा रोड सुपरमध्ये मोडून राहिला असं गावकऱ्यांचं मत आहे. यामध्ये तुम्ही काय जादू केली आहे ते थोडी सांगावी, कारण लस सिमेंटची येऊन राहिलेली आहे आणि हा टापोटाप आहे. किती कोटचा रोड होता आणि किती कोटचा बनलेला आहे? विजय भाऊ, मला सुद्धा माहीत आहे मी सरपंच कसा झालो आणि कोण्या परिस्थितीमध्ये झालो, आणि मला 100% माहीत आहे माझ्यावर मंगला मातेचीच कृपा झालेली आहे. मी अशा कठीण प्रसंगी मी गावचा सरपंच झालो आहे आणि मंगला मातेच्या आशीर्वादानं झालो आहे, गावकरी बांधवांच्या आशीर्वादानं झालो आहे. आणि मेन रस्ता असल्यामुळे मी पूर्ण जीव त्याच्यामध्ये ओतला आहे. कोणी काही म्हणा, माझं भानं नसे या ध्येयानं मी प्रेरित होऊन हा रोड काम करण्याचा माझा पूर्ण सपाटा मी याच्यामध्ये लावलेला आहे. आणि तुम्हाला गावकरी लोकांना सर्वांना माहीत आहे याच्यामध्ये 2-3 ट्रक जास्ती कसे लागेल, आणि त्या ठेकेदाराला सुद्धा मी सांगितलं आहे का याच्यामध्ये तुम्ही 2 पैसे उरण्याची अपेक्षा करू नका. हा मेन रस्ता आहे, त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीने हा रोड झालाच पाहिजे याच्यावर माझा कटाक्ष होता. आणि हे कसं काम झालं आहे सर्व गावकरी बांधवाला माहीत आहे. आता 1-2 काही अपवाद असतात, मला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ शकते, असं काही नाही, पण गावकरी लोकांना माझं काम माहीत आहे, त्याच्याबद्दल मला जास्त बोलायचं मला काही जास्त बोला वाटत नाही. धन्यवाद. धन्यवाद. खरंच रोड चांगल्या पद्धतीनं बनवणं चालू आहे. शेवटच्या टप्प्यात कसा वाटला रोड? चांगला वाटला. रोड कसा आहे? चांगल्या परिस्थितीतली आहे. ठेकेदार साहेब कसा बनवला? 1 नंबर. तुम्ही मजुरांचे ठेकेदार आहेत ना? हो. शतश धन्यवाद. कामगार विश्व आणि याकडील सर्व मंडळी कामाची व्यवस्थित कसा बनला? हा मेहनतीनं बनला का मजदूर आहे तुम्ही? मेहनतीनं बनला. शाबास. कसा बनला दादा तू? 1 नंबर बनला. कसा बनला रोड हा? कसा बनला बाबाजी रोड? कैलासराव, तुम्ही तुम्हाला कसं वाटत आहे हा रोड? महाराज असल्यावर काही फिकर नाही. खरंच लोकसुद्धा व्यवस्थित असल्याबाबतचा पुरावा देत आहे. त्याबद्दल नॅशनल एकता रिपब्लिक न्यूजतर्फे पत्रकार विजय बारसकर.